दूषित पाण्यामुळे 2 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे। 55 वर्षीय चिंतू गोंड आणि 45 वर्षीय अनिता गांगड या दोघांनी आपले प्राण गमावले आहेत। जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या राजेवाडी पाड्यावर गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून दूषित पाण्यामुळे 2 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे। 55 वर्षीय चिंतू गोंड आणि 45 वर्षीय अनिता गांगड या दोघांनी आपले प्राण गमावले आहेत। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून अजूनही 14 रुग्ण उपचार घेत आहेत। आरोग्य विभागानुसार त्यांच्या प्रकृतीत सध्या स्थिरता आहे। पावसाळा सुरू झाला की दुर्गम भागात पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये साथीचे आजार पसरतात। विहिरीचं दूषित पाणी, नाल्याचं वाहून येणं, अस्वच्छता हे सगळं जीवघेणं ठरतं। विशेष म्हणजे या गावात गेल्या 2 वर्षांपासून जल जीवन योजनेचे काम सुरू आहे, पण आजतागायत ते पूर्ण झाले नाही। त्यामुळे गावकऱ्यांना आजही विहिरीचं पाणी प्यावं लागतं, जे पावसाळ्यात घातक ठरतं। गावातील स्थानिक रहिवासी संजय भले यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत। ते म्हणाले, जर जल जीवन योजनेचं काम वेळेत पूर्ण झालं असतं तर आमच्या नळाला शुद्ध पाणी मिळालं असतं, पण विहिरी साफ होत नाहीत, पाणी दूषित आहे आणि म्हणून आज आमच्या गावातील 2 लोकांना जीव गमवावा लागला। या घटनेनंतर आरोग्य विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी माहिती दिली की गेल्या 2 दिवसांपासून आमचे आरोग्य पथक गावात सर्वेक्षण करत आहेत। जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे। 2 संशयित गॅस्ट्रो रुग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे। या घटनेवर डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी विचारलं, जिल्ह्यातून बुलेट ट्रेन जात आहे, पण आमचे आदिवासी किड्या मुंग्यांप्रमाणे मरत आहेत। ही कोणत्या प्रगतीची लाजिरवाणी बाजू आहे? सरकारी यंत्रणा आदिवासींना आरोग्यदायी जीवन देणार की नाही, हा खरा प्रश्न आहे। एकूणच ही घटना सरकारी दुर्लक्ष, अपूर्ण योजना आणि व्यवस्थेच्या भोंगळाचं दुःखद चित्र उघड करत आहे। ज्या ठिकाणी मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत, तिथे विकासाचे गाजर कोणासाठी? गॅस्ट्रोने घेतलेले हे जीव केवळ आकडे नाहीत, ते आवाज आहेत, जे सांगत आहेत की आता वेळ आली आहे उपाययोजनांची, जबाबदाऱ्यांची आणि सत्याची। न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे, जव्हार।